नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुमच्या बँकेत आधार लिंक नसेल तर तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे आधार लिंक करू शकता. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेच्या पैसे बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी मिळालेले नाही. त्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांच्या बँकेत आधार लिंक नसणे. आणि जर तुम्हाला कुठल्याही सरकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारच्या सर्व योजनांचे पैसे DBTच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. आणि त्यासाठी लाभार्थ्याच्या बँकेत आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर लाभार्थीचा बँकेत आधार लिंक नसेल तर शासनाच्या योजनांचा लाभ ते लाभार्थी घेऊ शकत नाही. त्यासाठी सर्वात पहिले आपला बँकेत आधार लिंक करावं लागतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या बँकेत आधार सीडिंग कशा प्रकारे करतात ऑनलाईन, तेही आपल्या मोबाईलद्वारे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जवळचं बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओज अपलोड होणार ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा, या वेबसाईटच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा यूजर इंटरफेस दिसणार आहे. त्याने कंझ्युमर या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा 6 टॅब ओपन होणार. यामध्ये सर्वात खालचा बघा, भारत आधार सीडिंग एनेबल, यावरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही वेळ लोडिंग होणार. त्यानंतर आपला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. आता या ठिकाणी सर्वात वरती एंटर युअर आधार, म्हणजे या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार, म्हणजे कशासाठी रिक्वेस्ट करत आहे, आधार सीडिंगसाठी की डीसीडिंगसाठी. तर या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंग करायचे आहे. त्यासाठी या ठिकाणी सीडिंगच्या समोर जे सर्कल आहे त्याच्यात चेक मार्क लावा. त्यानंतर सिलेक्ट युअर बँक. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या बँकेत आधार लिंक करायचे आहे ते बँक निवडून घ्या. बघा, या ठिकाणी तुमचा बँक निवडल्यानंतर खाली आहे सीडिंग टॅब. तुम्ही नवीन खात्यात, म्हणजे फ्रेश एक नवीन खातं उघडलेलं आहे आणि त्या खात्यात तुमचं आधार लिंक करायचे आहे, तर तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन निवडा. दुसरा, एक्झाम्पलसाठी तुमच्या स्टेट बँकमध्ये 2 खातं आहे आणि 1 नंबरच्या खात्यात तुमचं आधार लिंक आहे आणि तुम्हाला 2 नंबरच्या खात्यात आधार लिंक करायचे असेल तर तुम्ही 2 नंबरचे ऑप्शन निवडा. तिसरा, जर तुमच्या एक्झाम्पलसाठी तुमच्या सेंट्रल बँकेच्या खात्यात आधार लिंक आहे आणि तुम्हाला स्टेट बँकेच्या खात्यात आधार लिंक करायचे असेल तर तुम्ही हा 3 नंबरचे ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अकाउंट नंबर टाईप करा, म्हणजे ज्या बँकेत तुम्हाला आधार लिंक करायचे आहे ते अकाउंट नंबर टाईप करा. त्यानंतर तेच अकाउंट नंबरला कन्फर्म करा. त्यानंतर ह्या 2 टर्म अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करा आणि हा कॅपचा खाली दिलेला आहे ते कॅपच्या खाली जसंच्या तसं टाईप करा. या ठिकाणी टायमिंगचा अलर्ट आलेला आहे, फक्त ओके करा आणि सर्व कॅपचा आणि सर्व अकाउंट नंबर फिलअप करून तुम्ही प्रोसीड बटनवरती क्लिक करा. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करण्याचा हा ऑप्शन आहे. या ठिकाणी खाली करा आणि ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं काही या ठिकाणी लोडिंग होणार. आपल्याला एक रिक्वेस्ट सपोर्ट ID देण्यात आलेला आहे आणि आपला फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे, कारण मी या ठिकाणी चुकीचा अकाउंट नंबर टाकलेला आहे. सध्या मला कुठल्याही बँकेत माझे आधार लिंक करायचे नाही, त्यामुळे मी या ठिकाणी चुकीचं अकाउंट टाकलेलं आहे. पण तुम्ही या ठिकाणी तुमच्या ज्या बँकेत
आणि जे अकाउंटसोबत आधार लिंक करायचे ते अकाउंट नंबर आणि ते बँक या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आय डी देण्यात येणार. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.